हे माझं गाव, माझं होमटाउन. गाव हे केवळ एक ठिकाण नाही, ती भावना आहे. आज सकाळी लवकर उठलो आणि या भावना, आठवणी पुन्हा जगण्यासाठी निघालो. हा छोटासा पूल विशेष आठवणीतला आहे. नवरात्रीच्या काळात सकाळी लवकर उठून तरवडाची पिवळी फुलं गोळा करायला आम्ही इथं जमत असू. फुलं तोडून आणली की या पुलावर बसून आम्ही त्याच्या माळा करायचो. मान नदीच्या तीरावरचे आम्ही माणदेशी. याच नदीतून आमच्या शाळेची वाट जायची. पावसाळ्यात आलेल्या पाण्यामुळं शाळेचा गणवेश भिजू नये म्हणून चड्ड्या वर उडून वाट शोधायचो. आता इथवर आलो आणि आठवण आली माडगुळ्याची. नवे नवे गदिमांच्या आणि व्यंकटेश माडगुळकरांच्या माडगुळ्याची. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातलं माडगुळे गाव माझ्या घरापासून केवळ 16 किलोमीटरवर. गदिमांचा वाडा पाहावा अशी अनेक काळापासूनची इच्छा अशी अनपेक्षित पूर्ण होणार होते. व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा अनेकदा ऐकल्या वाचल्या आहेत. त्यांच्या लिखाणातले संदर्भ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघताना काय आनंद होत होता काय सांगू. हा गदिमांचा वाडा. काळाच्या ओघात ऐतिहासिक वारशाची आपल्याकडे दुर्दैवानं जी अवस्था होते तीच याची आहे. पण तरीही गीत रामायणकार, आधुनिक वाल्मिकी या नावानं ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व या वास्तूत वाढलं या विचारातली ऊर्जा मला जाणवत होती. गदिमांचं दुसरं घर म्हणजे बामणाचा पत्रा. गांधी हत्येनंतर ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली. त्यानंतर हे घर उभारलं गेलं. गावातली बहुतेक घरं धाब्याची असताना या घरावर मात्र पत्रा होता, म्हणून हा बामणाचा पत्रा. ही गुलमोहराची झाडं स्वतः गदिमांनी लावलेली आहेत. स्वतः गदिमांनी या वास्तूवर लिहिलेला लेख डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तो वाचून ही वास्तू किती महत्वाची आहे याची कल्पना येते. परतीच्या मार्गावर असताना या मयुराचं दर्शन अगदी जवळून झालं. गदिमांचं नाचरे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं याच्याच पूर्वजांवरून आलं असेल असं क्षणभर वाटलं आणि हेच गाणं गुणगुणत प्रवास संपवला.